आता बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातली। राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर शुक्रवारी म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडते आणि याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं भवितव्य यावर ठरणार आहे। राज्यामध्ये सध्या 246 नगरपालिका 42 नगरपंचायतींच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं राज्यामधल्या 247 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती अशा एकूण 288 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत असलेल्या निवडणुकांवर स्थगिती देण्यास नकार दिलेला होता। राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं या सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे आणि त्या याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्याचे आदेश दिलेले होते। त्यावर आता निवडणूक आयोगानं ही माहिती सादर केली आहे। तर आरक्षणाची मर्यादा कशी ओलांडली गेली आहे, कुठे ओलांडली गेली आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर एकूण 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेली आहे। त्यापैकी 17 जिल्हा परिषदा आहेत, 83 पंचायत समित्या आहेत, 2 महापालिका आहेत आणि 57 नगरपंचायती आहेत। तर या सगळ्या ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय। आता कुठल्या जिल्ह्यामध्ये हे उल्लंघन झाले आपण बघतोय। 40 नगरपरिषदा कुठल्या आहेत तर अमरावतीमधली चिखलदरा, अमरावतीमधली दर्यापूर, त्यासोबतच येथल्या 20 जागा म्हणजे चिखलदरामधल्या 20 जागा 3 आरक्षण आणि 75% वारी झालेली आहे। अमरावतीमधल्या दर्यापूरमध्ये 25 जागा आहेत आणि 13 आरक्षण आहेत आणि 52% मर्यादा इथे झालेली आहे। त्यापैकी यवतमाळच्या आर्णीमध्ये 55% झालेली आहे। नांदेडमध्ये यवतमाळमध्ये 52% आरक्षण मर्यादा झाली आहे। अमरावतीच्या धारणीमध्ये 65% वारी झालेली आहे। वाशिमच्या मालेगावमध्ये 53% झाली आहे। यवतमाळच्या ढाणकीमध्ये आरक्षण झाले 53%, तर पालघरच्या वाडामध्ये 59% हे आरक्षण गेलेलं आहे। तर या आहेत 17 नगरपंचायती। चंद्रपूरच्या भिशीमध्ये 59% ही मर्यादा गेली आहे। गोंदियाच्या गोरेगावमध्ये 53%, गोंदियाच्या सालेकसामध्ये 71%, नागपूरच्या बेसा पिपळामध्ये 53% इतकी आरक्षण मर्यादा झाली आहे। तर नागपूरच्या भिवापूरमध्ये हे आरक्षण गेले 71%, नागपूरच्या बिडवाडा, तरोडी, पांढुर्णा या नगरपंचायतीमध्ये 53%, नागपूरच्या गोधनी रेल्वेमध्ये 59% आणि नागपूरच्या कंदरी कन्हांमध्ये 59% ही आरक्षण गेलंय। नागपूरच्याच महादुलामध्ये 71% हे आरक्षण पोहोचलं। नागपूरच्या मौदा पंचायतमध्ये 53%, नागपूरच्या नीलडोहमध्ये 59% आणि नागपूरच्या येरखेडामध्ये 59%। तर या सगळ्या ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।